हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर अर्थातच आमची ट्रिप प्लॅन झाली होती. तर आम्हाला ट्रिपसाठी जायचं होतं. तनिष्काने हे तिच्या नेल्सवर थोडंफार काहीतरी आर्ट्स केलेले आहेत आणि पॅकिंग करत असताना औषधांची तर एवढी पॅकिंग करावी लागते, कारण मुलं लहान असल्यामुळे काही त्यावेळी कुठे काही मिळेल नाही मिळेल म्हणून आम्ही नेहमी औषधांची पॅकिंग करून घेऊन जात असतो. आणि असंच खायला काहीतरी प्रवासामध्ये भडंग वगैरे केला होता. गुरुवारी म्हणजे आय थिंक 5 तारीख होती त्या दिवशी. तर आम्हाला ट्रिपला जायचं होतं. आधीच थोडंसं प्लस मायनस ठरलं होतं नव्हतं असंच चाललं होतं, पण कुठे जायचं हे काय कन्फर्म नव्हतं. एकतर आम्हाला गुहागरला जायचं होतं किंवा शिरोड्याला जायचं होतं किंवा देवगडला जायचं होतं. तर देवगडला अनफॉर्च्युनेटली आम्हाला बुकिंग्स मिळाल्या नाहीत म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. आणि गुहागरला पण नाही जमलं जायला. मग गेलो शेवटी नेहमीच्या आमच्या ठिकाणी शिरोड्याला. मग आम्ही जाताना नरसोबावाडी, कुरुंदवाड, निपाणी मार्गे गेलो, कारण युजली कोल्हापूरवरून जात असतो, पण यावेळी इकडून गेलो. मग जाताना नरसोबावाडीमध्ये हे आम्हाला रेस्टॉरंट लागलं, कारण नाश्ता केला नव्हता. सकाळी लवकर निघालो होतो 7 वाजता वगैरे. मग 8:30 पावणे 9 वाजता आम्ही नाश्ता केला. तिथे वाडीमध्येच आहे जवळ हे रेस्टॉरंट. छान मिळाला मला नाश्ता. आणि तिथे रायाला खेळण्यासाठी पण एक छोटंसं गार्डन टाईप काहीतरी होतं. मग तिथे रायाने थोडाफार वेळ घालवला. त्याला तिथे खेळायचं वगैरे होतं तिथे. आणि क्लायमेट पण छान झालं होतं. तर पाऊस पण नव्हता आणि ऊन पण नव्हतं, ढगाळ वातावरण होतं. आम्हाला ॲक्च्युली आमचं प्लॅन करत असताना असं वाटत होतं की वेदर रिपोर्टवरून की पाऊस पडेल का, मग आम्ही पावसात अडकू का, जायचं की नाही, हा पण मोठा प्रश्न चालला होता. पण फायनली गेलो. निपाणी मार्गावरून गेल्यामुळे डायरेक्ट आम्ही हायवेलाच बाहेर पडलो, की जो गोवाचा मेन हायवे आहे त्या हायवेला. तर इथे काम चालू होतं. ॲक्च्युली आम्ही 2-2.5 वर्षानंतर या रूटला आल्यामुळे आम्हाला म्हणजे इथलं काम वगैरे वेगळं वाटलं जरा, कारण रस्ते सगळे नवीन झाले होते. आणि आता या रस्त्याला आधी टोल नव्हता. कोल्हापूरवरून जाताना एक टोल लागत होता मे बी, पण इकडे टोल नव्हता पुढे गोव्याच्या इकडे. पण आता गोव्याच्याकडे जाताना रस्ते सगळे चांगले केल्यामुळे इकडे पण आता टोल्स सुरू होणार आहे, पण अजून काही झालेला नाही आहे. आणि हा तो फाटा आहे जिथून गोव्याला जायचं असतं. तर ते जे कॉर्नरचं हॉटेल आहे तिथे आम्ही नेहमी नाश्ता करायचो, पण ते आता पूर्ण पलीकडे गेले. मे बी आता ते वगळलं जाईल गोव्याला जाताना असं वाटत होतं. तर असं रस्त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे इकडे. आणि पुढे पण रस्ता कॉन्क्रीटचा वगैरे केला आहे. पण कोकणातले रस्ते जे आधी होते तेच बरे वाटत होते, असं वाटत होतं प्रवास करताना. आणि कोकण सुरू झालं की काय, मग कोकण मेवा खाण्यात मजा आहे ती वेगळीच. जाताना आम्ही फणस घेतले, थोडेसे पेरू, परत करवंद, जे काय ते सगळं जरा घेत आमची पोटाची भट्टी चालूच होती. असं करत करत आम्ही प्रवासाला लागलो. आणि आम्हाला टोल गेटचा बोर्ड बघितला, पण असं वाटलं की पुढे टोल चालू झाला आहे का, म्हणून यांनी पटकन टोलमध्ये पैसे फास्टॅगमध्ये पैसे आहेत की नाही बघण्यासाठी मग आम्ही थांबलो, कारण वाटलं की पुढचा टोल नाका चालू असावा मे बी. पण अजून तो रस्ता पूर्ण झाला नसल्यामुळे चालू नव्हता. पण आम्ही आमच्या फास्टॅगमध्ये चेक केल्यानंतर तिथे पैसे होते, म्हणून तसंच पुढे गेलो. आणि बघतो तर काय, हे टोल नाका अजून चालू नाही आहे, कारण काम पूर्ण झालेलं नाही आहे रस्त्याचं अजून. आणि जाताना हे आम्हाला 3 रायडर्स जे आहेत ते निपाणीपासून जे भेटले ते कुठे बरं, आंबा घाटापर्यंत नाही, सॉरी वॉटरफॉलपर्यंत ते आमच्यासोबतच होते. आणि त्यांना बघून राया फक्त ते त्याचं जे पॉव पेट्रोल जे कार्टून आहे त्यांच्यातले ज्या थीम्स आहेत किंवा त्यांचे ते डायलॉग्स आहेत फक्त तेवढंच म्हणत होता पॉव पेट्रोलच्या. तर तो पण ते एन्जॉय करत होता आणि आम्हाला पण भारी वाटत होतं. ते रायडर्स आमच्या पुढे आणि आम्ही ते मागे. मजा येत होती. त्यांचं स्पीड तर काय विचारू नका, म्हणजे आमच्या गाडीचं स्पीड नियर अबाउट 120 असला हायवेवर, तर त्यांचा आय थिंक
150च्या पुढे असावा, एवढे फास्ट ते जात होते. आणि नुकतंच रेनी सीझनची सुरुवात सुरू झाल्यामुळे घाटामधलं जे हे दृश्य होतं ते बदलायला चालू झालं होतं. म्हणजे हिरवळ आणि धुकं आणि ढग हे सगळं तिथे दिसून येत होतं. आणि पुढे पुढे गेल्यानंतर तर खूप छान असं हिरवळ झालं होतं. आणि वॉटरफॉल चालू अजून म्हणावं तसा वॉटरफॉल चालू नव्हता झाला, पण तसा क्राऊड होता, तिथे जात होते पर्यटक बघायला. आणि आम्ही पण गेलो मग थांबून तिथे बघायला. पण असं वाटलं की पाऊस चालू झाला आहे आता. न्यूजवर वगैरे बातम्या बघितल्या होत्या, तर वाटत होतं की घाटामध्ये पाऊस पडतो आहे, वॉटरफॉल चालू झाला असेल, मग दरड वगैरे कोसळतात. तर तसं बघता एवढं काही वाटलं नाही तिथे. आणि पाणी पण वॉटरफॉलवरून येणार एवढं काही पडत नव्हतं. तर असं वरती पण आम्ही लहान पोरं असल्यामुळे तनिष्का आणि राया उगीच पाय वगैरे घसल्यामुळे आम्ही वरती पण काही गेलो नाही. हे एवढंच पाणी तिथे पडत होतं आंबोलीच्या धबधब्यामध्ये, त्यामुळे आम्ही वरती काही जास्त गेलो नाही. म्हटलं चला इथूनच बघायचे, 4 फोटो काढले आणि गेलो पुढच्या प्रवासाला. आणि थोडं पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून जरा भजी, मुलांनी स्वीटकॉर्न, चहा वगैरे आम्ही थोडासा घेतला तिथे आणि तिथून गेलो पुढच्या प्रवासाला. आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच कवर करणार आहे, कारण असे बरेच शूट्स झालेत म्हणजे छोटे छोटे, तर ते सगळ्या एका व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही आहे. तर मी छोटे छोटे पार्ट्स करून ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ह्याच्यानंतरचा तो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन, नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त घरापासून म्हणजे सांगली टू आंबोली घाट म्हटलं तरी चालेल, इथपर्यंतच मी शेअर केला आहे तुमच्यासोबत, की काय अनुभव मी घेतला जाताना वगैरे. तर आजचा ब्लॉग एवढाच आहे. आणि हे जे रायडर्स आहेत ते मग म्हणजे खूप वेळ प्रवास करताना आमच्या समोरच होते, त्यामुळे मला असं वाटत होतं की मला त्यांना जवळून कॅप्चर करायचं आहे. पण फायनली मी त्यांना जवळून कॅप्चर केलं. पण आणि ते बघितलं जवळून तर ते आय थिंक 60+ इयरचे होते तिघंही. असं वाटत नव्हतं की, आम्हाला वाटत होतं यंग मुलं असतील कोणीतरी की रायडिंग करत आहेत. तर त्यांना बघून भारी वाटलं यार, म्हणजे वयाला बंधन नसतं ना. तर एवढे एजचे ते लोक होते. आणि मुलांना यांनी खायला घेतल्यानंतर माझ्यासाठी पण मस्तपैकी सरप्राईझिंगली किटकॅट घेतली, कारण मला किटकॅट खूप आवडते. आणि आता आंबोलीच्या इथे आजूबाजूला पण छोटे मोठे वॉटरफॉल आहेत. तिथं त्यांनी असं लाकडी केले पायऱ्या वगैरे जाताना. आणि जाताना रस्त्यालगत पण असे रस्त्याच्या कडेने असे छोटे छोटे भरपूर वॉटरफॉल पडत होते. म्हणजे आता पाऊस वरती पडतो आहे, त्याचं पाणी हे असं चालू आहे यायला. आणि पटकन मध्ये नाही थांबू शकलो ना, म्हणून ही अशी फक्त मी गाडीतून क्लिप्स घेतलेले आहेत. कारण मागे गाडी असते, पुढे पण गाड्या असतात, त्यामुळे मध्ये पटकन गाडी नाही थांबवतात. त्यामुळे मी असे प्रवास सुरू असतानाच काही क्लिप्स घेतल्यात. पण वातावरण खूप छान झालं होतं. आणि जातानाच आम्हाला एवढा म्हणजे घाटात जाताना बऱ्यापैकी थोडीशी पावसाला सुरुवात झाली, पण मध्ये एक 15 ते 20 मिनटं खूप पाऊस मोठा होता की गाडी चालवताना पण असं आम्हाला भीती वाटत होती की एवढे मोठे मोठे थेंब पडत होते पावसाचे. राया तर अर्धावट भिजलाच होता काचून. तर बऱ्यापैकी असा आजचा म्हणजे डे 1चा, ते पण फक्त सावंतवाडीच्या अगोदरपर्यंतचा हा प्रवास आहे. याच्या पुढचं एक रिसॉर्ट आहे, मला तुम्हाला ते शेअर करायचं आहे, कारण मी त्या रिसॉर्टचा अनुभव गेली 4-5 वर्ष झालं घेते आहे. असं वाटलं की ते पण तुमच्यासोबत शेअर करूया. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज 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 सबस्क्राईब करा. टिल देन, बाय बाय.